अपने भारत में अपन सब ग्राहक है, लेकिन ग्राहक को अपने अधिकार मालूम नहीं है, अपने कर्तव्य मालूम नहीं है। तो वो मालूम होने के लिए ये जागरूकता बहुत जरूरी है। इसी अभियान से हमने 24 दिसंबर को एक कार्यक्रम लिया था जो राष्ट्रीय ग्राहक दिन था, और आज भी हमने ये कार्यक्रम मनाया है। इसके तहत हमको सब ग्राहक को ये सूचना देना जरूरी है कि अपने जो अधिकार है उसका पालन करो, अपने जो हक है उसका तुम उपयोग करो, और अपने को जो चीज अपने को चाहिए वो अपने हिसाब से, अपने रेट के हिसाब से और अपनी क्वालिटी के हिसाब से वो मांगना अपना अधिकार है। उसके हिसाब से हम हमारी इच्छा है कि पूरे शहर में आपके माध्यम से सबको जागरूक किया जाए कि ये अधिकार बहुत जरूरी है। और इसका जब सिलेंडर का यूज करना है तो अपने को जो रेसिडेंशियल सिलेंडर है जो सिर्फ ग्राहक के घर के लिए यूज के लिए आते, अगर उसका कमर्शियल यूज होता है तो निश्चित वो भी गुनाह है, उसके ऊपर हम एक्शन लेते हैं। हमको अगर सूचना मिली और हमारे कभी कभी हम ड्राइव भी रेट भी डालते हैं, लेकिन हमको हर बार नहीं मिलते। अपने ग्राहक का भी पूरा ये अधिकार है कि जितना अपने को मिलने वाला है अनाज वो लेना जरूरी है, क्योंकि आपको मालूम है कि आपको हर कार्ड में 35 किलो आपको मिलता है, तो 35 किलो लेना आपकी जवाबदारी है ना। या हम हर दुकानदार अगर आपकी कोई अन्याय करता है आपके ऊपर कोई एक्शन लेके जबरदस्ती कम लेता है तो आप उसका विरोध करना बहुत जरूरी है। लेकिन बहुत सारे ग्राहक जो है वो ऐसी कोई तकरार करते नहीं है। ग्राहक लोग बहुत डरते हैं, ग्राहक लोगों ने सामने आने को ना, रेशन दुकानदार को कोई अधिकार नहीं है ग्राहक बढ़ाने का और कम करने का। ये सब हमारे आईओ ऑफिस जो रहता है तहसील ऑफिस में, वहां पे ये सब कार्रवाई होती है। इसलिए किसको डरने की जरूरत नहीं है। आप हमारे तहसील ऑफिस में आ सकते हैं, आपका नाम बढ़ा सकते हैं, आपके नाम के मेंबर जो है उसके एडिशन कर सकते हैं, कम कर सकते हैं। ये अधिकार किसी रेशन दुकानदार को नहीं है। अपने उसके साथ आधार कार्ड जोड़ दे तो आपके सीरियल नंबर के हिसाब से आपको 100% राशन कार्ड मिलेगा। हमारे बहुत सारे प्रकार है, तो भैंस का दूध है, गाय का दूध है, टोन मिल्क है, डबल टोन मिल्क है। तो ये जो प्रकार है, आप अगर भैंस का दूध मांगते हो तो भैंस का ही दूध उसने आपको देना चाहिए। अगर नहीं दे रहा है तो फिर आप कंप्लेंट भी कर सकते हो। दूध डेयरी पर बहुत सारे प्रोडक्ट्स बेच सकते हैं। दूध है, जैसे पनीर है, खोया है, या अगर आपको लगता है कि कोई दूध में मिलावट है तो आप घर पर भी टेस्ट कर सकते हो। समझो आप आयोडीन के जो ड्रॉप्स है, आयोडीन के ड्रॉप्स दूध में डालने के बाद उसका जो कलर है वो चेंज हो जाता है, तो वो कलर चेंज होता है, उसमें स्टार्च की मिलावट है, ऐसा आप बोल सकते हैं। जागतिक ग्राहक दिनानिमित्त आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये ग्राहक दिनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी किंवा जी काही नवीन माहिती आहे ती देण्यासाठी काही मान्यवर व्यक्ती बोलवलेले आहेत। आमचे जिल्हा पुरवठा अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी, व्यासपीठावरील सर्व मार्गदर्शक सन्माननीय व्यक्ती, नव्यानं आपल्या जिल्ह्यात रुजू झालेले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकितजी सुलारी, उपायुक्त, विभागीय आयुक्त कार्यालयाचे उपायुक्त, व्याख्याते, सभागृहात बसलेले अनेक वेगवेगळ्या संघटनेचे पदाधिकारी, अन्न वाचवा समिती, ग्राहक मंच, पुरवठा विभाग या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित बंधू आणि भगिनी, म्हणजे हा दिवस साजरा करायला काही कारणास्तव वेळ झाला। ग्राहक दिन होता त्या दिवशी आपल्याकडे सण उत्सव साजरे सुरू होते, त्यामुळे आपण हा कार्यक्रम न टाळता कधी ना कधी तर ह्या महिन्यामध्ये झाला पाहिजे असा आग्रह आमचा होता, आणि त्यामुळे आज आपण या ठिकाणी घेतोय। आणि मग दरवर्षीच आपण ग्राहक दिनाचा कार्यक्रम घेतो, आपण एकत्र येतो, कुठल्या तरी एक दोन विषयावर चर्चा होते, पण वेगवेगळे दिवस साजरे करण्यामागची प्रमुख भूमिका असते। वर्षभरामध्ये आपण जवळजवळ 25-30 दिवस साजरे करतो, जसे की शिक्षक दिन आहे, विज्ञान दिन आहे, अभियंता दिन आहे, कुष्ठरोग दिन आहे, आणि या वेगवेगळ्या दिनाच्या माध्यमातून बालक दिन, महिला दिन, हे सर्व दिन साजरे करण्यामागची भूमिका अशी असते की त्या घटकाविषयी किंवा त्या विषयाच्या अनुषंगाने काहीतरी चर्चा आपली झाली पाहिजे, त्याचा उहापोह झाला पाहिजे। सर्वसाधारणपणे आपण जसं या विषयापासून आता ग्राहक, आपण प्रत्येक जण प्रत्येक दिवशी कुठल्या ना कुठल्या विषयाचा ग्राहक असतो, परंतु त्या ग्राहकाचे काय अधिकार आहेत, त्या ग्राहकाचे काय कर्तव्य आहेत याच्या संदर्भामध्ये आपण फार जागरूक राहत नाही। आणि मग इतर दिवसाचं जशी चर्चा करून काहीतरी आपल्याला त्याच्या माध्यमातून काहीतरी नवीन नवीन गोष्टी आपल्याला अधोरेखित केल्या जातात, आपल्याला काहीतरी अरे हे आपण कधी पाहतच नाही असं आपल्या डोक्यामध्ये येतं, आणि त्या माध्यमातून या चळवळीला एक
चांगलं स्वरूप प्राप्त होतं. म्हणून या दिवसाचं एक आगळं वेगळं महत्व आहे. हा काही फक्त एक रुटीन प्रशासकीय कार्यक्रम नाहीये. जरी शासनाने निर्देश दिलेले असले तरी ह्या प्रत्येक ग्राहकासाठी हा एक महत्वाचा दिवस आहे असं मला नेहमी वाटतं. आणि आपण वर्षभरातून 2 वेळेस ग्राहक दिन घेतो. त्या दोन्ही दिवशी 2 वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाली पाहिजे आणि त्या दोन्ही विषयाचा मुख्य उद्देश असतो ग्राहकाचं कल्याण. कारण आपण कितीही सजग असलो तरी आपल्याला फसवणारे, आपल्याला लुबाडणारे, आपल्याला अंधारात ठेवून काम करणारे अनेक लोक आजूबाजूला काम करत असतात. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाहीये. अननोन कंपन्या वगैरे तर आपल्याला कधी कधी फसवत असतात, परंतु आपल्या विश्वासातले लोक सुद्धा आपल्याला फसवतात. आपण बऱ्याच ठिकाणी काय आपल्या ओळखीचा माणूस आहे, सोनं चांदीचं दुकानात गेला, आपल्या ओळखीचं दुकानदार आहे, प्लॉट घ्यायचा, घर घ्यायचा, आपला ओळखीचा बिल्डर आहे, किंवा एखाद्या कुठल्या तरी मेडिकलला आपला ओळखीचा मेडिकलवाला आहे, तिथं सुद्धा आपली फसवणूक होते. फक्त दुसऱ्या ठिकाणी 50 पैशाची होत असतो तर इथे 25 पैशाची होती, एवढाच फरक. मग ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टवर काहीतरी लिहिलेलं असतं. म्हणजे आम्हाला सुद्धा एज्युकेटेड असून सुद्धा बऱ्याच वेळेस हे कार्यक्रम होईपर्यंत किंवा ह्या चळवळीमध्ये येईपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आगमार्क काय आहे, मॅक्झिमम रिटेल प्राइस काय आहे, MRP म्हणून लिहिलेला त्याचा अर्थ काय आहे, 22 कॅरेट आणि 16 कॅरेट मध्ये काय फरक आहे माहित. आता सुद्धा अनेक महिलांना माहित नाही की या दोन मधलं काय फरक आहे. सोन्याच्या दागिन्यावर कुठंतरी कोपऱ्यामध्ये एक सिम्बॉल छापलेला असतो. हे 99% महिलांना माहित नाही. त्याची शुद्धता तपासासाठी बघितलं पाहिजे. मेडिसिन मध्ये एक्सपायर झालेले मेडिसिन कित्येक लोक विकत असतात आणि लोक घेत असतात, ज्याची एक्सपायरी डेट संपलेली आहे. अनेक ठिकाणी वजनामध्ये काहीतरी काही जांभळ जुत्ता केलेला असतो, तराजू काहीतरी वेगळ्या पद्धतीचा वापरला असतो, त्या वजन माप्याला काहीतरी लोहचुंबक लावलेलं असतं. हे सर्व चालू असतं ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये. आणि आपण भोळा भोळा माणूस म्हणतो ना, सगळ्यात भोळा माणूस जर कोण असेल तर तो ग्राहक आहे. त्यात मी पण आलो. मग आपल्याला कधी घाई असते, कधी आपल्याला वाटते समोरचा विश्वास आहे, कधी वाटतं कुठं डोकं खराब करा, मरणाचे काम आहे, कुठं 5-10 रुपयासाठी याच्याच हिंसत घाला. पण विषय 5-10 रुपयाचा नाहीये, विषय त्याच्या क्वालिटीचा आहे, त्याच्या दर्जाचा आहे. आणि दर्जा आणि क्वालिटी काय म्हणतो, तो म्हणतोय त्या दर्जाचा तर असला पाहिजे. आजकाल तुम्हाला माहित असेल सेंद्रिय पदार्थ म्हणून अनेक गाडीवाले विकायला येतात. मुळात ते सेंद्रिय राहतच नाही, पण सेंद्रिय म्हणून विकायला लागले की 5 मिनिटात सगळा गाडा खाली होऊन जातो. मी पुण्यात बघितलं, विदर्भात होतो मी, अमरावतीला तर बघितलं, बुलढाण्यात बघितलं. सरसकट आणायचे ते तर कृषी पदवीधर असल्यामुळं ऑर्गॅनिक प्रॉडक्ट काय असतं, नॉन ऑर्गॅनिक काय, सेंद्रिय मध्ये काय असतं बघितल्याबरोबर किंवा चव घेतल्याबरोबर. आणि नॉन सेंद्रिय मध्ये एवढं जुजबी नॉलेज तर आम्हाला आलंच असणार आहे ग्रॅज्युएशन नंतर. सरसकट लोकांना वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रसिद्ध झालं की सेंद्रिय प्रॉडक्ट खाल्ले की आरोग्य चांगलं राहतं. आणि ते खरं पण आता आम्ही आपल्या जिल्ह्यामध्ये मॅक्झिमम शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळवतो. मोठ्या प्रमाणामध्ये खताचा वापर, मोठ्या प्रमाणामध्ये कीटकनाशकाचा वापर. आपल्याला माहित असेल आपल्याकडे जे फळं येतात ते फळं इंजेक्शन देऊन तयार केलेले. कॅन्सरचं प्रमाण तुमच्यापैकी कोणी अभ्यास असेल तर अभ्यास करा. मागच्या 10 वर्षांमध्ये कॅन्सर रोगाची संख्या दुप्पटीने वाढलेली आहे. त्याला कारण फक्त हेच आहे की आपल्याकडचे फळं भाज्या जे आहेत ना ते इंजेक्शन देऊन लवकर तयार करतात. जास्तीचा नफा घेण्यासाठी नैसर्गिकरित्या ते फळं परिपक्व झालेले नाहीत, त्यांना जबरदस्तीने इंजेक्शन देऊन पिकवले जातात. आणि त्याला चांगला गोंडस रंग बघून आपण पण ते खरेदी करतो आणि आपणही खातो आणि आपल्या लेकरा बाळालाही खाऊ घालतो. आणि ही सुद्धा मार्केटिंग मधली सेंद्रिय प्रॉडक्ट म्हणून सर्रास विक्री केली जाते आणि आपण ते घेतो. त्याच्यामध्ये सुद्धा त्या लोकांचा स्वार्थ आहे. परंतु आपला काहीतरी स्वार्थ किंवा आपल्याला उजू साध्य करण्यासाठी आपण किती लोकांच्या जीवावर बेतलोय किंवा किती लोकांच्या जीवावर उठलोय याची साधी कल्पना सुद्धा त्यांना राहत नाही. कल्पना असली तरी आपल्याला पैसे कमवायचे या एका स्वार्थासाठी ते डोळे झाक त्याच्याकडे करतात आणि बिनधास्तपणे वापरतात. आपल्याला या दिनाच्या निमित्तानं परत एकदा आता काय चर्चा होईल. आपण 100-150 मान्यवर इथं आहे.
काही मान्यवर वक्ते आहेत ते काहीतरी आपल्याला चांगल्या सूचना देतील, आपली चर्चा आपल्या माध्यमातून इतर लोकांपर्यंत जाईल. काही दिवस हा विषय चर्चेत राहील, त्या मानानं काही दिवस तरी आपण सजग राहू. किंवा मी घेतोय ती वस्तू खरीच आहे का, त्या कंपनीनं किंवा त्या असोसिएशनने मला जे प्रॉमिस केले ते साध्य होते का. बरेच जण आपल्याला ते प्रॉमिस देतात की ह्या गोष्टी खरेदी केल्यानंतर तुमचं हे आम्ही करून देणार आहे, त्याच्यातल्या 50% गोष्टी सुद्धा साध्य होत नाही. आपण फ्लॅट घ्यायला जातो, तुम्ही काय आम्ही काय ते चित्र बघतो, मस्त पुस्तक छापलेलं असतं, रंगीबेरंगी लॉन दाखवतात, रोड दाखवतात, मस्त तिथं गाडीवर एखादा चाललेला युवक युवती दाखवतात, मॉर्निंग वॉकला ट्रॅक दाखवतात. आपण ते सगळं बघतो, फ्लॅट बुक करतो, जेव्हा सगळी सिस्टीम तयार होते काहीच नसतं तिथं, लॉनही नसते, ट्रॅकही नसते. 90% लोकांची फसवणूक होती. कारण तुम्ही बघा माझ्या इथे प्रदर्शनी लागतात, एक्सपो वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी प्रदर्शनी लागतात, बुकिंग शेकडो करोड रुपयाचे बुकिंग तिथं झाले मागच्या 1 वर्षभरामध्ये. तिथं स्क्रीनवर असे भारी भारी चित्र ते सगळं 3D करून दाखवतात. किती फ्लॅट घेणाऱ्या लोकांनी नंतर त्यांना भांडलंय की तुम्ही मला स्क्रीनवर हे दाखवलं तर हे कुठं आहे. एकतर ते कुणी भांडत नाही आणि ते कुणी भांडायला तयार झालं तर ते माणूस सापडत नाही. त्याचं सगळं संपलं की ताब्यातून तो निघून जातो. माझ्याकडे परवा एक शिक्षक कपल आला होता, एका दुसऱ्याच शिक्षकाने त्यांना असंच गोड 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 बोलून ज्या त्याच्या मालकीचा प्लॉट नव्हता तो त्यांना विकला, खरेदी करून दिली, खरेदी बोगस, ते प्लॉट बोगस, पण तो शिक्षक आता त्याला उभं करून देत नाही. आत्महत्या करायचा विचार आला म्हणून ते माझ्या डिजिटल्स मध्ये आले होते. म्हणजे तुम्ही इतर अननोन माणसाकडून फसवलं गेलं तर ठीक आहे, तुम्ही तुमच्या सोबतच्या शिक्षकाकडून फसवलं गेले याच्यापेक्षा दुर्दैव का असतं. आणि असं सर्रास होतं. म्हणून ग्राहक दिनाचं एक वैशिष्ट्य आहे की या निमित्तानं सर्व दूरपर्यंत संदेश आपल्या माध्यमातून जाऊ द्या की आपल्याला 1 रुपयाची जरी वस्तू घ्यायची असली तर आपण सजग असलं पाहिजे, सावध असलं पाहिजे. त्याच्यातून आपली फसवणूक तर होत नाही, कारण आपल्याला पैसे झाडाला लागत नाहीत, पैशाचं सोंग घेता येत नाही. आपण अपार मेहनत करून पैसा कमवलेला असतो, तो असा विनाकारण कोणाच्याही खिशामध्ये किंवा कोणाच्या याच्यात जाता कामा नये. जे आपल्याला वस्तू मिळते, मग ते सोनं असेल, दागिने असतील, साधी पेन असेल, त्या पेनची प्रॉडक्टिव्हिटी किंवा त्या पेनचं जे वर्णन आपल्याकडे त्याने दाखवलेलं आहे ते आपल्याला मिळतंय का, ती पेन त्याच कंपनीची आहे का बोगस कंपनी आहे, ते घेणाऱ्या वस्तूची ड्युरेबिलिटी, क्वालिटी, क्वांटिटी, ही सगळी तंतोतंत आपल्याला त्या पैशाच्या मोबदल्यात मिळणार आहे का. मेडिसिन आपण घेत असेल तर ते मेडिसिन सध्या ज्वलंत आहे का, काय एक्सपायर झालेली आहे. या गोष्टी आपल्या सगळ्या कुटुंबातील व्यक्तींना आपल्या ग्रुपच्या माध्यमातून आपण सर्व दूरपर्यंत पसरवलं तर मला वाटतं या ग्राहक दिनाचं खऱ्या अर्थानं ह्याच्यामध्ये फार खोलात जाऊन फार सायंटिफिक गोष्टी सांगण्याची गरज नाही. मागे मी एकदा आमच्या विद्यार्थ्यांसाठी माझ्या फेसबुक अकाउंटवरून एक मार्गदर्शन केलं होतं विद्यार्थ्यांसाठी ताणतणावाच्या दृष्टिकोनात. त्याच्यामध्ये हा मुद्दा मी यासाठी घेतला होता की 1-2 लोकांनी मला सांगितले की आम्ही जी खरेदी केली त्याच्यात फसलोय म्हणून आम्हाला ताण आलाय ना आता आत्महत्या करायची इच्छा व्हायला. घाई गर्दीमध्ये आपण काहीतरी निर्णय घेतो, कोणाच्या तरी सांगण्यावरून काहीतरी खरेदी करून टाकतो, नंतर ते लक्षात येईल सगळं बोगस. तर ह्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या मान्यवरांच्या माध्यमातून जे काही ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे आहेत, ग्राहक चळवळ ही फार जुनी चळवळ आहे. अनेक लोकांनी याच्यामध्ये पूर्ण आयुष्य वेचलेलं आहे. सगळ्यांची नावं घेणं तर वेळेमध्ये टाळते, परंतु खूप लोकांनी पूर्ण आयुष्यभर ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी अतोनात प्रयत्न केलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्मरण आपण यावेळेस करूया, कारण त्यांनी दिलेल्या योगदानामुळं ही जागतिक ग्राहक दिन आणि आपला नॅशनल कस्टमर डे आपण साजरा करतोय. आता आजच्या या दिवसाच्या माध्यमातून जे मान्यवर व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करणार आहे त्यांचंही मी स्वागत करतो. आपण सर्वांनी, मी आता फुलारी साहेबांना तेच म्हणत होतो की इतर वेळेस हॉल आमचा आताच भरलेला असतो, आज फुल हॉल भरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपला वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. कारण चांगल्या गोष्टीसाठी लोक पुढे येत नाहीत, ही सध्याची वस्तुस्थिती आहे. आता मी ग्रंथोत्सव आमचा शासनाचा कार्यक्रम होता, इतका चांगला कार्यक्रम, फक्त 25 लोक होते. त्यांना मी म्हणतो जाहीर म्हणलं लांबणीचा कार्यक्रम असता तर उभं राहायला जागा राहिली. पण ग्रंथापासून आपण वाचनापासून दूर चाललोय.
तसंच आपल्या कर्तव्य जे आहेत, आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत, ग्राहक म्हणून आपली जबाबदारी आहे, तसं आपलं कर्तव्य पण काही आहे. जसं आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला अनेक अधिकार दिले, त्याच्यासोबत आपल्याला काही कर्तव्य पण दिले, काही जबाबदाऱ्या पण दिले. दुर्दैवानं प्रत्येक भारतीय नागरिक त्याला मिळालेल्या अधिकाराबद्दल जागरूक आहे, पण त्याच्यावर प्रदान केलेल्या जबाबदारी किंवा कर्तव्याबद्दल कोणी जागरूक नाही. म्हणून आपल्या देशामधली, आपल्या राज्यामधली, आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती अशी होत आहे. त्यामुळे आपण ग्राहक म्हणून जगत असताना आपण सजग राहावं, इतरांना सजग करावं. जर कोणी जाणीवपूर्वक कोणाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सुद्धा आपण सावध करावं आणि या माध्यमातून एकमेकास सहकार्य करत, एकमेकास सहाय्य करू हवे, धरू सुपंत या पद्धतीने ही चळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये राहील. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, या पद्धतीप्रमाणे आपण सर्वांनी काम करू असं मी आपल्या सर्वांना विनम्र आवाहन करतो. आपल्याला ग्राहक दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. आणि आजचा जो महत्वाचा विषय आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट, तर याचा ग्राहकांशी काय संबंध आहे हे मी इथे थोडक्यात समजावून सांगणार आहे. तर सुरुवातीला मला हे सांगावं वाटतं की ग्राहक म्हणजे काय. आता इथे सगळे जागरूक ग्राहक आहे, त्याच्यामुळे वेगळं सांगायची गरज नाहीये. तरीही ग्राहक ही ती व्यक्ती असते जी एखादी वस्तू खरेदी करते किंवा कोणाकडून एखादी सेवा घेते. पण ही वस्तू खरेदी करणं किंवा सेवा घेणं हे कसं असलं पाहिजे, काहीतरी शुल्क देऊन असलं पाहिजे. जी निःशुल्क सेवा आपण घेतो तेव्हा त्याला आपण ग्राहक या संज्ञेमध्ये आपण घेत नाही. आणि दुसरी गोष्ट ही आहे की ही जी आपण सेवा किंवा वस्तू खरेदी करतो ही व्यावसायिक वापरासाठी नसावी, की कमर्शियल पर्पज जे आहे तिथे आपण ग्राहक या संज्ञेमध्ये ती व्यक्ती येत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहक म्हणून जर आमच्या आयोगासमोर यायचं असेल किंवा तक्रार करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी मोबदला देऊन एखादी वस्तू खरेदी केलेली असावी किंवा ती सेवा तुम्ही घेतलेली असावी. पण त्याच्यात कन्सिडरेशन म्हणजे मोबदला महत्वाचा आहे. नंतर तुमचं जे काही कारण घडलेलं आहे तक्रार दाखल करण्याचं, जसं की आता सेवेमध्ये काय काय येतं, इन्शुरन्स येतं, फायनान्स येतं, बँक येते, पोस्ट येतं, रेल्वे येतं, गव्हर्नमेंटचे सगळे डिपार्टमेंट येतात, MSCDCL येतं. हे सर्वजण जे सेवा देतात ते सगळ्यांच्या सेवा या ग्राहक आयोगाच्या कक्षेमध्ये येतात. तर मग अशा कंडिशन मध्ये समजा तुम्ही एखादी विमा पॉलिसी घेतली, तुमचा विमाचा दावा आहे तो नाकारला आहे, तर तो विमा दावा नाकारला या कारणापासून 2 वर्षाच्या आत म्हणजे तुमची तक्रार दाखल करण्याचे जे काही कारण मिळत आहे तिथून 2 वर्षाच्या आत तुम्ही कधीही तक्रार आमच्याकडे दाखल करू शकता. म्हणजे तक्रार दाखल करण्यासाठी तुम्हाला 2 वर्षाची मुदत दिलेली आहे. त्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर आम्ही नोटीस वगैरे इश्यू करतो आणि 45 दिवसामध्ये विरुद्ध पक्षांना त्यांचं लेखी म्हणणं जे काय दाखल करायला सांगतो. ही सगळी आमची प्रोसिजर आहे. याच्यानंतर तुम्हाला आमचा निर्णय मान्य नसला तर तुम्ही वरती राज्य आयोगाकडे अपील करू शकता. तक्रार दाखल कशी करायची, तर तुम्हाला ऑनलाईन दाखल करावी लागेल, त्याच्यानंतर ऑफलाईन, मग तुम्हाला अप्रुव्हल मिळेल. जे ऑफलाईन तुम्ही दाखल करता ते पाहून त्याच्यावर अप्रुव्हल मिळेल. ही एक साधी सोपी सुटसुटीत पद्धत आहे तुमची ज्या तक्रारी आहेत ग्राहकांच्या त्या दाखल करण्यासाठी. आता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग जे आहे तर त्यांना किती त्यांचं जे पेक्युलरी ज्युरिडिक्शन म्हणजे अधिकार क्षेत्र किती आहे, तर 50 लाखापर्यंतच्या ज्या आहेत तक्रारी आम्ही इथे घेऊ शकतो. म्हणजे 50 लाखापर्यंतचा जर मोबाईल तुम्ही दिलेला असेल तर त्यापर्यंतच्या ज्या तक्रारी आहेत त्या तुम्ही आमच्याकडे दाखल करू शकता जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगामध्ये. हे झालं आमचं अधिकार क्षेत्र. आता अगदी तुम्ही 1 रुपयासाठी सुद्धा आमच्याकडे येऊ शकता किंवा तुमचं जे नुकसान भरपाई मागायची आहे ती तुम्ही 1 करोडपर्यंतही मागू शकता. फक्त तुम्ही दिलेला मोबदला हा 50 लाखाच्या आतला असला पाहिजे, एवढीच त्याच्यामध्ये कंडिशन आहे. नंतर आमच्याकडे आता आज म्हणजे एक 10 दिवसापूर्वीच मी एक निर्णय दिला, तर 1 रुपयासाठी तो जागरूक ग्राहक आमच्याकडे आला होता. तो लॅब मध्ये गेला, त्याने लॅब टेस्टिंग साठी काही सॅम्पल दिले आणि त्याला फक्त आपण कधी विचारही करत नाही की आपल्याला पैसे 500 रुपये होते, त्याने 500 रुपयाची नोट दिली, 99 रुपये बिल होतं त्याचं. आता 99 401 रुपये त्याला वापस करायचे होते. त्यांनी त्याच्यावर लिहून दिलं की आम्ही जेव्हा रिपोर्ट गेला तेव्हा ते पैसे वापस करू. तेव्हा त्यांनी पैसे वापस केले नाही, तो वारंवार गेला. विशेष म्हणजे त्यांनी 401 रुपयासाठी वकिलांमार्फत नोटीस पाठवली. नोटीस पाठवल्यावर 400 रुपये वापस केले पण 1 रुपया राहिला. त्याच्यासाठी तो आमच्या ग्राहक आयोगात आला
आणि त्यांनी त्या 1 रुपयासाठी तक्रार दाखल केली, म्हणजे तो किती जागरूक म्हणावा. त्याचं म्हणणं हे आहे की असे किती लोकांकडनं हे 1 रुपया घेत असतील. किंवा अशी पण केस आहे की गाडी घरामध्ये उभी आहे आणि टोल नाक्याचा टोल कटलेला आहे 80 रुपये, म्हणजे ती गाडी त्यांची तिथं गेलेलीच नाहीये. आता आम्हाला असं वाटतं की 80 रुपयासाठी हा माणूस आलेला आहे, पण त्याचं म्हणणं की दिवसातून समजा 100 जणांना जर हे असं 80 रुपये काटत असतील तर त्याच्यात त्यांचा किती नफा आहे. तर त्यासाठी म्हणून ते जागरूक होऊन आमच्याकडे आलेले. इव्हन म्हणजे आता एका इन्शुरन्स त्याच्यामध्ये आम्ही 1 करोड रुपयाचाही निकाल दिलेला आहे की 1 करोड रुपये विमा रक्कम त्यांना द्यावी. म्हणजे 1 रुपयापासून ते एवढी मोठी रेंज आहे. तुम्ही फक्त जागरूक राहणं जरुरी आहे, आमच्याकडे येणं जरुरी आहे. हा थोडासा विलंब होईल, कारण की थोडा विलंब होईल, कारण की काय आहे, ज्या प्रोसिजर आहेत, कायदेशीर प्रक्रिया ज्या आहेत त्या आम्हाला पूर्ण कराव्या लागतात. 45 दिवस थांबावं लागतं, पुरावा घ्यावा लागतो, आर्ग्युमेंट घ्यावे लागतात, कारण हे पूर्ण ऍक्ट मध्ये जी प्रोसिजर दिलेली ती आम्हाला पूर्ण करावी लागते. ती पूर्ण करून आम्ही निकाल देतो आणि मॅक्झिमम वेळेस ग्राहकांच्या बाजूने म्हणजे योग्य बाजूने निर्णय होतो असं मला तरी वाटतं. हे जे ग्राहक मंच आमचं सुरू झालेलं आहे तेव्हापासून जवळपास 15,000 केसेस तिथे दाखल झालेले आहेत, तक्रारी आहेत. त्याच्या 13,000 केसेस मध्ये आम्ही निकाल दिलेला आहे. 2,000 केसेस फक्त पेंडिंग आहेत, कारण की मागच्या 1 वर्षात म्हणजे मी इथे रुजवायच्या आधी 1 वर्ष कामकाज बंद होतं, त्याच्यामुळे त्या पेंडिंग राहिलेल्या त्याही आता निघून जातील. आम्ही मॅक्झिमम प्रयत्न करत आहोत की ग्राहकांना त्याच्यामध्ये न्याय मिळावा. या बाबतीत ग्राहकांचे जे हक्क आहेत त्या बाबतीत सगळ्यांना दरवेळेस सांगितलं जातं राईट टू चूज, म्हणजे तुम्ही निवड करण्याचा अधिकार आहे, तुमच्या सुरक्षेचा अधिकार आहे, तुम्हाला स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार आहे, तुम्हाला तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे व तुम्हाला ग्राहकांविषयी माहिती मिळवण्याचाही अधिकार या ग्राहक संरक्षण कायदा 2019 मध्ये दिलेला आहे. तर हे सगळे हक्क हे तुमच्यासाठी आहेत. तर ते हक्क तुम्ही त्याचा वापर करा आणि जागरूक राहून मॅक्झिमम जे तुमच्या तक्रारी आहेत ते आमच्याकडे आमचं लोड वाढू द्या, आम्ही तयार आहे तेवढ्या सगळ्या तक्रारी घ्यायला, पण तुम्ही जागरूक राहा हे आमचं म्हणणं आहे. ठीक आहे, आम्हाला थोडासा जास्त तक्रारी अडवून लागला तर, पण मला एक खूप अभिमानाने सांगावं वाटतं की संभाजीनगर मध्ये जे ग्राहक आहेत ते प्रचंड जागरूक आहेत. कारण मी याच्या आधी वाशिमलाही काम केलेलं आहे, पण तिथं म्हणजे फार किरकोळ असायच्या तक्रारीच्या यायच्या, पण इथं म्हणजे इतक्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ केसेस आमच्याकडे येत आहेत. त्याच्यामुळे ते एक चांगलं वाटतं की खूपच जागरूक आहेत तिथले ग्राहक, तर त्यांनी अजून जागरूक व्हावं असं मला वाटतं. आता मी आजच्या विषयाकडे करते. आजचा विषय जो आहे ते कन्झ्युमर अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर आता सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय, तर फक्त सोप्या शब्दात सांगायचं तर बॅक टू बेसिक. आपली जी मूळ संस्कृती होती, जे आपण ज्याच्यामध्ये वायू, सूर्य, जमीन या सगळ्यांना आपण पाणी, हवा यांना आपण आपले देवता मानतो, म्हणजे हे जे निसर्ग आहे त्या निसर्गाची तुम्ही जपणूक करणं आणि ती जपणूक करत करत तुम्ही स्वतःचा विकास करणं, याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणतात. म्हणजे काय, आजच्या आपल्या ज्या गरजा आहेत त्या गरजा आपण अशा प्रकारे पूर्ण केल्या पाहिजे की ज्याच्यावर पुढची जी पिढी आहे त्यांनाही त्या निसर्गाच्या माध्यमातून त्यांच्या गरजा पूर्ण करता आल्या पाहिजे. म्हणजे आपण इतकं ग्रीडी नसावं की आपण पुढच्या पिढीसाठी काही ठेवणारच नाही आहे, असं असू नये. हाच फक्त मुख्य हेतू आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा. आता याच्यामध्ये ग्राहक कुठे आला असं तुमचं म्हणणं असेल तर साधी गोष्ट आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट याचं इक्वेशनच असे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इक्वल टू सस्टेनेबल प्रोडक्शन अँड सस्टेनेबल कन्झम्पशन. म्हणजे जो ग्राहक विकत घेतो आहे त्यानं जर थोडा विचार केला की मी जी काही वस्तू घेतोय त्याच्यामुळे निसर्गाला कुठे हानी जास्त पोहोचत नाहीये का, एवढा जरी विचार केला तरी आपला हेतू साध्य होतो. कारण नैसर्गिक संसाधने जी आहेत ते लिमिटेड आहेत आणि आपल्या गरजा ज्या आहेत त्या अनलिमिटेड आहेत. त्याला काही कुठे म्हणजे बंधच नाहीये, आपल्या गरजांना त्या वाढतच जात आहेत. त्याच्यामुळे तिथं कुठेतरी आपण ग्राहकांना हे जागरूक करणं जरुरी आहे की राईट टू चूज. तुम्ही म्हणता निवड करायची तुम्हाला आहे हक्क, पण तो त्या हक्क बजावताना तुम्ही हे पाहिलं पाहिजे की याच्यामुळे निसर्गाला किती धोका येतोय. त्याच्यामुळे तुम्ही जे काय म्हणतात इको फ्रेंडली जे आहेत ते जर प्रोडक्ट तुम्ही जास्तीत जास्त विकत घेतले तर त्याच्यासाठी मी ग्राहक परिषदेला आवाहन करते,
की तुम्ही किंवा अशासकीय जे सदस्य आहेत त्यांनाही आवाहन करते की यांनी ग्राहकांमध्ये ही जागृती आणण्याचा प्रयत्न करा की जास्तीत जास्त इको फ्रेंडली प्रॉडक्ट जे आहेत ते आपण आताच होळी झाली पण आपण पाहतो इको फ्रेंडली प्रोडक्ट घ्यायचे म्हणलं तर ते खूप महाग येतात कलर्स जे आहेत पण जर साधे घ्यायचे म्हणलं तर आता त्याच्यात हे शासनाचा रोल येतो की शासनाने जे हे इको फ्रेंडली प्रॉडक्ट्स आहेत जसं ऑर्गॅनिक फूड आहे आपल्याला सगळ्यांना माहिती ऑर्गॅनिक फूड चांगलं आहे म्हणतो आपण पण ते किती महाग असतं तर एक सामान्य व्यक्ती तो ते घेऊ शकतो का मग तिथे त्यांनी शासनाने थोडस ते अफोर्डेबल बनवणं गरजेचं आहे जे इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत इथं शासनाचाही रोल येतो की त्यांनी पण म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये 3 गोष्टी फार महत्वाच्या एक अवेलेबिलिटी म्हणजे त्याचं उपलब्धता असली पाहिजे जे इको फ्रेंडली प्रोडक्ट आहेत ऍक्सेसिबिलिटी म्हणजे ते इझिली उपलब्ध असले पाहिजे त्यांना पोहोचले पाहिजे त्यांच्यापर्यंत आणि तिसरी जी गोष्ट आहे ती अफोर्डेबल असले पाहिजे म्हणजे ते खर्च करू शकले पाहिजे एवढेच म्हणजे त्याची जी किंमत आहे ती ते सामान्य जो व्यक्ती आहे तो ते त्या वस्तू घेऊ शकला पाहिजे आता दुसरी गोष्ट जी आहे ती मी ग्रामपरिषदेला हेही म्हणते की जेव्हा ज्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत की तुम्ही बाहेर जाताय आता प्लास्टिक बॅगवर बॅन आहे कॅरी बॅगवर बॅन आहे पण ते कुठपर्यंत आहे आपण गेल्यानंतर आपण स्वतःच म्हणतो आम्हाला प्लास्टिक बॅग द्या कॅरी बॅग द्या आणि मग ते फक्त तोंडाने सांगतात दुकानदार नाही हो मॅडम त्याच्यासाठी आम्हाला फाईन लागेल असं म्हणून खालून काढून ते कॅरी बॅग देऊन टाकतात आपल्याला ही म्हणजे जनरल प्रॅक्टिस आहे ही कधी थांबणार आहे आपण ग्राहकांना सांगा की कापडी जी बॅग आहे कपड्याची पिशवी आपल्याला आठवतं का आपले आई वडील कधी कपड्याची पिशवी घेऊनच बाहेर जायचे ते म्हणजे कधीच असं मला तर नाही आठवत की ते जाऊन असं कॅरी बॅग वगैरे घेऊन यायचे तर म्हणून म्हणजे आपल्याला बॅक टू बेसिक जे आपलं पूर्वीचं कल्चर आहे तिकडं वापस जाणं जरुरी आहे तर तसं केलं तरच आपण निसर्गाला थांबवू शकू तर या छोट्या गोष्टी प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा हे सांगितलं पाहिजे मला आठवतं माझे वडील तहसीलदार होते आणि खूपदा मी त्यांच्याबरोबर एक क्युरिओसिटी म्हणून कार्यक्रमात जायचे तर तांब्या जो असतो पाण्याचा तो आणि त्याच्यावर ग्लास पेन असं ते ठेवलेलं असायचं समोर आणि ते म्हणजे मंचावरती ते जेव्हा बोलवायचे त्यांना तर तिथे ते पाणी कसं ठेवलेलं असायचं म्हणजे हे सगळं त्या लोकांना खूप चांगलं माहिती होतं की आपण कसं निसर्गाशी जुळवून घेतलं पाहिजे निसर्गाचं कमीत कमी एक्सप्लॉयटेशन केलं पाहिजे निसर्गाला कमीत कमी हानी पोहोचवली पाहिजे पण आता आपण मोबाईल घेतो आपल्याकडे घरामध्ये 100 मोबाईल जुने पडलेले असतील आता इलेक्ट्रिकल वेस्ट जे आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट इलेक्ट्रिकल वेस्ट हे पण आपल्याकडे खूप आहे इलेक्ट्रॉनिक वेस्ट तर हे पण कमी केलं पाहिजे आता एसीचा वापर तर कमी करा असं मी सांगू शकत नाही मी किती वेळची ब्लेझर घालून गावाहून होती आहे तर तसं तर म्हणता येत नाही पण कमीत कमी ते 5 स्टार एसी जे आहे ते जे कमी कन्झम्पशन करतात म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिक प्रॉडक्ट जे घेता तेव्हा ते 5 स्टार असलेले घ्या म्हणजे कमीत कमी जी एनर्जी त्याचं कमीत कमी कन्झम्पशन होईल आणि सोलार एनर्जीकडे तुम्ही डायव्हर्ट व्हा सगळेजण हे पण करतायत तर या सगळ्यासाठी ग्राहकांना जागृत करणे की सोलार एनर्जी वापरा फूड जे आहे ते ऑर्गॅनिक फूड वापरा शेतकऱ्यांना आपल्याकडे शेतकऱ्यांच्या प्रचंड केसेस येतात त्यांना सांगा कमीत कमी फर्टिलायझर वापरा तुम्ही पेस्टिसाइड्स कमीत कमी वापरा आता हे कशामुळे होत आहे तेवढं फर्टिलायझर पेस्टिसाइड बनवून टाकून भयानक उत्पादन कशामुळे काढतात कारण की आपली मागणी तसा पुरवठा आपली मागणी प्रचंड आहे त्याच्यामुळे पुरवठा त्याला बंद करणं गरजेचं आहे मग इथं फूड वेस्टचा विषय येतो की कमीत कमी फूड वेस्ट करा तुम्ही लग्न समारंभ करता त्याच्यात प्रचंड प्रमाणात तुम्ही अन्न जे आहे ते वेस्ट करता आणि मग ते वेस्टेज जे आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की तेवढाच पुरवठा करण्यासाठी मग जास्तीत जास्त उत्पादन केलं जातं तर हा जो समीकरण आहे मागणी पुरवठ्याचं हे पण कुठेतरी बॅलन्स झालं पाहिजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये येतात एनर्जीचा वापर कमीत कमी करावा कमीत कमी लाईट्स हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये येतात आपण आताच कलेक्टर साहेबांनी सांगितलं फळांचं मला हिवाळ्यामध्ये टरबूज विकायला आलेलं पाहिलं
म्हणलं आम्ही वाट बघत होतो की उन्हाळ्यामध्ये कधी टरबूज येईल बाबा, म्हणजे तुम्ही इंजेक्शन देऊन कोणतेही फळ कोणत्याही सीझन मध्ये पिकवत आहे, ते कसंही पिकवत आहे आणि मग त्याचा आपल्या शरीरावर नॅचरली चुकीचा परिणाम होतो आहे, वाईट परिणाम होतोय. या सगळ्या गोष्टींचा अवेअरनेस जो आहे, जर मी ग्राहक म्हणून म्हणलं की नाही बाबा मी हे फळं घेणारच नाही जे चुकीच्या पद्धतीनं पिकवलेले, तर पुढे ती गोष्ट कुठेतरी थांबली जाईल. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं जरुरी आहे. तर सगळ्यात काही खूप आता हा विषय असा आहे की आपण त्याच्यावर किती बोललं तरी कमी आहे. तर शेवटी फक्त मला काही एक 5 आर्स म्हणेल मी, समजा ते सांगते की आपण कुठेतरी रेफ्यूज, नंतर रेड्यूस, रिसायकल, रियूज आणि रिथिंक या गोष्टी ग्राहकांना सांगितल्या पाहिजे. रेफ्यूज म्हणजे मी जे आहे जे निसर्गाला हानी पोहोचवणारे प्रोडक्ट घेणार नाही हे सांगितलं पाहिजे. नंतर रिसायकल करणारेच प्रोडक्ट मी वापरेन. रियूज म्हणजे तुम्ही घ्या ना, सेकंड हँड वस्तू घ्या, तेवढ्या वस्तू कमी होतील, प्रत्येक वेळेस तुम्हाला फ्रेश वस्तू घ्यायची गरज नाही आहे. नंतर रिथिंक म्हणजे घेताना तुम्ही कुठेतरी एकदा विचार करा, न घ्या की खरंच याच्यामुळे निसर्गाला किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट होतंय का, काय निसर्गाला त्याच्यामुळे हानी पोहोचली, हा विचार करून ते घ्या. यासाठी आपण पाहिलं एकेका घरामध्ये 4-4 कार, 4 जणांना 4 कार लागतात का, तिथं पण कुठेतरी आता आरटीओ मॅडम आहे तिथे, तर काहीतरी शासनाने कुठेतरी त्याला बंधन आणलं पाहिजे की एका घरात किती वाहनं असावी बाबा. बरं पार्किंग नसलं बरं का, सगळे रोडवर उभे, जेवढे आहेत तेवढे सगळे रोडवर उभे, हे एवढे वाहनाची जर कंटिन्यू मागणी आणि निर्मिती होत गेली तर कसं टिकणार आहे. गांधीजींनी म्हणले 0 कार्बन एन्व्हायरमेंट असावं, लाईफस्टाईल एकदम सिंपल असावी. आपण त्या तत्वांकडे परत गेलो तरच आपण वाचू म्हणण्यापेक्षा आपलं तर झालं जगून, पण आपली पुढची पिढी तरी कमीत कमी वाचेल. कारण तिला खूप भयानक प्रश्नांना सामोरे जावं लागणार आहे, पाण्याचा आहे, एनर्जीचा आहे. तर त्या पिढीचा विचार करून तरी आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ग्राहकांना या सगळ्या गोष्टींसाठी जागरूक केलं पाहिजे, हीच माझी विनंती आहे. तर मी आज इथे एवढंच सगळ्यांना आव्हान करते की कोणी तुम्ही एका माणसाला जरी ही गोष्ट पटवून दिली तरी पण तुम्ही त्या ग्राहक जागृतीला एक काय म्हणतात तुम्ही सपोर्ट दिला असं म्हणता येते, एक आधार. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही करणं जरुरी आहे. तेच मी सगळ्यांना आज इथं समजा 100 जण असतील, 100 जणांनी 100 जणांना जरी या गोष्टी सांगितल्या तरी सफिशियंट आहे. तर तेवढं तरी तुम्ही सगळ्यांनी हे करावं. आज ग्राहक दिनाच्या निमित्तानं तेवढी एक प्रतिज्ञा घ्या की बाबा मी प्रत्येक ग्राहकाला ज्या नैसर्गिक संसाधनं आहेत ते टिकवण्यासाठी म्हणून जागृत करेल. बरोबर, म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणलं प्रत्येक वस्तू शासनाकडून तयार होती, त्याचा फायदा पास आज समजून त्याला ठराव होतो. महात्मा गांधी ज्यावेळेस आले त्यावेळेस सर्व असं वागा स्वतःचे कपडे काढले, आमच्यासाठी ते अगदी उघडे नाही. ज्यावेळेस मी भारतामध्ये पूर्ण अंगावर कपडा पाडणार नाही तोपर्यंत मी कपडा घालणार नाही. आज तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की ज्या ज्या गोष्टी अंगावर त्याचं त्यावेळेस आम्हाला पटवून सांगितलं होतं, खरबूज लावा, अमुक करा. आता पिशव्याचा वापर कारखाने मोठमोठे तुमच्या अधिकारात आपल्याला हे करतो. आज मी माझ्या एक उदाहरण आम्ही लग्नाचा 500 लोक मस्ती आलो म्हणजे लाखो रुपयाचा खर्च करतो, लाखो रुपये जमा करतो. तुमच्या अधिकार काय कायदा आहे ना, काय का नाही काय हे सांगा. पण तुम्ही आम्हाला सांगता आम्हाला सांगता तुम्ही बरोबर आहे. याच्यामध्ये नाही, याच्यामध्येच आम्ही असं म्हणलं की शासनाचा रोल आहे, आम्ही नाही शासनाचे आम्ही फसवतो तुम्हाला. तुम्ही काय करता? माझा जो रोल आहे तो ती न्याय प्रक्रिया चालवण्यापर्यंतचा आहे, पण शासनाचा जो रोल आहे याच्यामध्ये तो वेगळा आहे. तर शासनाला हे सांगणं, मी आता तेच बोलले की शासनाचा एक त्याच्यामध्ये वेगळा रोल आहे, आमचा वेगळा रोल आहे आणि ग्राहकांचा वेगळा आहे. तर शासनाने या बाबतीत थोडं जागरूक होणं जरुरी आहे. मी जे सुरुवातीला म्हणलं सस्टेनेबल प्रोडक्शन, बरोबर आहे, बरोबर आहे. अजून काही टीचर साहेबांनी झालेली आहे
आपले रजिस्टर अधिकारी जे असतात ते आम्ही तो विश्वास करून घेणार आणि विश्वास झाल्यानंतर म्हणजे सुद्धा फसवणूक होते. बरोबर. आणि बरेच असे वाक्य आहेत, गुटखा, हिरा गुटखा, गोवा गुटखा, हे सर्व जे आहे हे सर्व हर एक प्रकार आहे. आणि पॉलिटिक्स आपण सांगताय ना, म्हणजे हे जे भावाने जे सांगितलं आहे ते अगदी बरोबर आहे. मी स्वतःच आधीच त्याच्यामध्ये हे सुद्धा होतं तर पोलीस हप्ते घेतात. एखाद्या अधिकारीकडे कंप्लेंट दिली तर त्याची कंप्लेंट लक्ष देत नाही कोणी, म्हणजे उपयोग काय? आम्ही ऐकतो, तुम्ही बोलता, तुम्ही बोलला, आम्ही ऐकून घेणार, ऐकून परत जे होणार ते होणार. हे मार्ग निघणार तरी आम्ही मला राशन दुकानाचा एक प्रॉब्लेम आहे. गेल्या 9 महिने झाले, 9 महिन्यापासून एक अर्ज केलेला आहे, साहेबांचा इश्यू त्याच्यावर आहे आणि ते आम्हाला न्याय भेटत नाही. फक्त हक्क देऊन ठेवलेला आहे आणि हक्क ते पुरवठा अधिकारी जे आहेत ते आमची अशी विनंती आहे बरोबर आहे. तुम्ही सवाल केलेला आम्हाला, तुम्ही हक्क आमचं बोलायचं. आज आपण ग्राहकांबद्दल बोलत आहोत. निवारण कोण करणार? प्रयत्न हे बघा ज्या प्रोसिजर आहे त्या करतील. अशा मोठ्या अधिकाऱ्याला माहिती पाहिजे काय नेमकं काय घडतो. ठीक आहे. आपला विषय जे फॉर्म्युला आहे ना तिथं काय विषय तुम्ही काय बरोबर नाही तुमचं काय बरोबर आहे आम्ही तरी कुठे काहीतरी काढून करत नाही. तुमच्या तक्रारीचा विषय होती. तक्रार तुमची जिथे मांडायची ना त्या अधिकाऱ्यासमोर मांडा, त्याच्यावर निवारण होईल. आता विषय असा आहे कलेक्टरच्या पोस्ट आहे जे रजिस्ट्री करून देतात रजिस्टर्स आहेत, तर ते जर पुढे पेपर ऍक्सेप्ट करतात ते चोऱ्या चपट्ट होतात, त्याच्यावर पाबंदी करायला पाहिजे. लोकांनी फसवणूक होणार बरोबर विषय असा संबंध आहे. ओके ते विषय मान्य. परंतु काळानुरूप या सर्व गरजांमध्ये बदल होत गेला. 1885 साली कार्ल बेन्झ नावाच्या एका शास्त्रज्ञाने द्रवरूप इंधनावर चालणाऱ्या पहिल्या मोटार वाहनाचा शोध लावला आणि या मोटार वाहनाच्या शोधासोबत मानव विकासाची चक्रही वेगाने फिरायला लागली. आणि या विकासासोबत मोटार वाहनाचा शोध लागला, विकास अधिकाधिक होऊ लागला. परंतु या विकासासोबतच आपल्याला काही दुष्परिणामांना देखील सामोरं जावं लागलं. ही दुष्परिणाम कुठले तर वाढतं वायू प्रदूषण, वाढत्या वाहनांची संख्या, पार्किंगची समस्या, अशा अनेकानेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागलं. यातूनच मोटार वाहन विभागाचा जन्म झाला. मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ विभाग ही सर्व नागरिकांना सेवा देणारा एक विभाग आहे. शासनाला महसूल मिळवून देण्यामध्ये आघाडीवर असलेला हा एक विभाग आहे आणि या विभागाबद्दलच आपण सर्वांना थोड्याफार प्रमाणामध्ये कल्पनाच असेल. मोटार वाहन विभाग म्हणजे शासनाचे जे विविध विभाग आहेत या विभागामध्ये सर्वाधिक ऑनलाईन सेवा देण्याकरता जे आमच्या विभागाच्या 45 सेवा या पूर्णपणे ऑनलाईन आहेत. आता म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीने सर्व नागरिकांना त्यांच्या वाहनाची संदर्भात ज्या काही सेवा सुविधा सोयीस्कररित्या पारदर्शकरित्या देण्याचा प्रयत्न हा मोटार वाहन विभागाचा असतो. यासोबतच शासनाचा विविध प्रकारचा कर हे विभाग गोळा करतं आणि या करातूनच आम्हा सर्वांकरता अनेक उपयुक्त आणि कल्याणकारी योजना शासन राबवू शकतं आणि प्रभावीपणे आपण त्याची अंमलबजावणी करू शकतो. तर आता आपण बघूया की मोटार वाहन विभागाच्या कुठल्या सेवा असतात. एक शॉर्ट मध्ये आपण सांगतो की कार्यक्रमाला भरपूर वेळ झालेला आहे, तरी पण एक सोप्या पद्धतीने किंवा थोडक्यात आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो की सर्वांना मोटार वाहन विभाग अर्थात आरटीओ विभाग हे लायसन्स या करता माहिती असतात आणि गाड्यांचं रजिस्ट्रेशन या दोनच करता माहिती असतात. तर आपण बघूया की लायसन्सच्या अनेक सुविधा म्हणजे शासनाने ऑनलाईन लर्निंग लायसन्स हे देण्यात आलेले आहे. पूर्वी लर्निंग लायसन्स करता आपल्याला आरटीओ कार्यालयात जावं लागत होतं आणि तिथे परीक्षा द्यावी लागत होती, परंतु शासनाने या सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन केलेल्या आहेत. या लर्निंग लायसन्स तुम्ही घरबसल्या देखील तुम्हाला मिळू शकतं. लर्निंग लायसन्स असेल, लायसन्स मध्ये ऍड्रेस मध्ये चेंज करायचं असेल, डुप्लिकेट लायसन्स काढायचं असेल, चेंज ऑफ ऍड्रेस असेल, या संदर्भातील सर्व या सेवा या ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या सेवांचा उपभोग घेऊ शकता. यानंतर विविध प्रकारची परिवहन वाहनं अर्थात रस्त्यावर तुम्ही बघता
की पिवळ्या नंबर प्लेटची जी काही वाहनं असतात या सर्व वाहनांना परिवहन वाहन म्हणून असतात आणि या परिवहन वाहनांना तुम्हाला योग्यता प्रमाणपत्र अर्थात रस्त्यावर जी काही वाहनं चालतात ते वाहनं तांत्रिकदृष्ट्या चालण्याकरता सक्षम आहेत की नाही याची तपासणी आरटीओ विभागातर्फे केली जाते। या वाहनांना वर्षातून एकदा फिटनेस टेस्टिंग करता आरटीओ कार्यालयामध्ये यावं लागतं आणि ही तिथे आल्यानंतर त्यांची पूर्णपणे यांत्रिक तपासणी होते। अर्थात त्याची हेडलाईट पासून वाहनाचं व्हील अलाइनमेंट असेल, व्हील बॅलन्सिंग असेल आणि त्या संदर्भातील ज्या काही तांत्रिक गोष्टी असतात या सर्व गोष्टींची तांत्रिकदृष्ट्या तपासणी आमच्या कार्यालयामध्ये केली जाते, ब्रेक टेस्ट घेतल्या जाते आणि त्यानंतर त्या वाहनांना 1 वर्षाचं आपण फिटनेस सर्टिफिकेट इश्यू करतो जेणेकरून ही वाहनं रस्त्यावर धावतात। त्याचप्रमाणे ही पण जी काही परिवहन वाहन आहेत या वाहनांची संदर्भामध्ये जे काही इतर असतात जसं वाहनांचा परवाना काढणं, वाहनांचं नूतनीकरण करणं, जी पण वाहन रस्त्यावर व्यवसाय करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे परमिट इश्यू केलेले असतात। म्हणजे जर प्रवासी वाहन असतं तर त्यांना वेगळ्या प्रकारचं परमिट असतं, गुड्स व्हेकल असतात। 2 राज्यामध्ये आंतर स्टेट जर तुम्ही व्यापार करत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला परवाना काढतो, नॅशनल परमिट व्हेकल असतात। असे नानाविध प्रकारचे कामं या विभागाशी संलग्न असतात आणि या सर्व सेवा विभागाने ऑनलाईन केलेल्या आहेत, फेसलेस केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपण या सर्व सेवा नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करतो। जसं आता सगळ्यांचं म्हणणं येतं की अधिकारी आहे तेवढं काम करतात निघून जातात, पण जनजागृतीबाबत नुसतं आम्ही बोलतो, सर्व ग्राहक ऐकतात आणि नंतर कारवाई काही होत नाही। तर असं काही नाही, अशासकीय सदस्य नेहमी आमचे काम टोचतात, त्याच्यामुळे आम्हाला नेहमी जागं राहावं लागतं। त्याच्यामुळे ग्राहक जागो ग्राहक जागो असं काय म्हणायची वेळ आपल्या जिल्ह्यात तरी काही येत नाही। तर शेवटचा आता मंचावरची उपस्थिती कमी आहे, सभागृहातली उपस्थिती सुद्धा कमी आहे, तर मी आमच्या प्रशासनाबद्दल आणि आम्ही जे काय काम करतो त्याबद्दल थोडक्यात मी सांगतो। यापूर्वी आमचं प्रशासन अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा 1954 हा राबवत होता, परंतु कालांतरानं शासनाला अशी गरज वाटली की आता अन्न भेसळ म्हणजे ज्या पद्धतीची अगोदर भेसळ असायची की जी आपल्या डोक्यात अजूनही आहे की मिरची पावडरला कुठेतरी कलर दिला किंवा मिरची पावडरमध्ये विटाची भुकी टाकली, तर अशा पद्धतीची काही जी भेसळ होती तर ती भेसळ हळूहळू कमी होत गेली आणि त्या भेसळीने थोडंसं ऍडव्हान्स स्वरूप घेतलं। मग त्यानंतर आपल्याला शासनाला असं वाटलं की सुरक्षित अन्नाची गरज आहे, तर त्यानंतर 2006 मध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदा हा पारित झाला आणि त्याची अंमलबजावणी 2011 पासून संपूर्ण भारतभर होत आहे। तर या कायद्याचा उद्देश असा आहे की यापूर्वी जे काही कायदे अस्तित्वात होते तर ते 6 ते 7 प्रकारचे वेगवेगळे कायदे होते। तर त्यामध्ये खाद्यतेलासाठीचा कायदा वेगळा होता, दुधासाठीचा कायदा वेगळा होता आणि एक सूत्री अंमलबजावणी होत नव्हती। तर हे सगळे कायदे एकत्र करून अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा हा तयार केला गेला। तर या सर्वांचं जे काही नियंत्रण होतं तर पहिल्यांदा प्रत्येक राज्यांकडे होतं, त्यानंतर केंद्रीय कायदा हा जो बनला तर त्याच्या अंतर्गत अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण नवी दिल्ली तर याची स्थापना करण्यात आली आणि सर्व जे काही अन्नपदार्थ आहेत तर या अन्नपदार्थांचे स्टँडर्ड्स तयार करण्यात आले। आता समजा दूध आहे, आता दुधाच्या बाबतीत आपल्या मनात नेहमीचा एक विषय असतो की दुधामध्ये पाणी जास्त आहे, या दुधावर साय झाली नाही किंवा दूध तापवल्यानंतर त्याला थोडासा पिवळसर रंग आला। तर याच्याबद्दल मला एक थोडंसं सांगायचं आहे की आपल्याला दुधाचे प्रकार 2च माहिती आहेत, एक तर गाईचं दूध किंवा म्हशीचं दूध, परंतु जे काही दुधाचे प्रकार आहेत हे भरपूर आहेत। त्याच्यामध्ये टोन्ड मिल्क आहे, डबल टोन्ड मिल्क, स्टँडर्डाइज्ड मिल्क, तर असे वेगवेगळे प्रकार आपल्या कायद्यानं केलेले आहेत। आणि आपण ज्यावेळेस दुधाची पिशवी खरेदी करतो तर त्यावेळेस आपण दुकानदाराला फक्त म्हणतो की मला म्हशीचं दूध द्या, तर तो तुम्हाला स्टँडर्डाइज्ड मिल्क देतो, परंतु हे आपण ज्यावेळेस पॅकेटमधलं दूध आहे त्या लेबलवर आपण पाहत नाही की हे म्हशीचं दूध आपण खरेदी करतो की स्टँडर्डाइज्ड मिल्क खरेदी करतो। किंवा काऊ मिल्क मागितलं आपण गाईचं दूध तर टोन्ड मिल्क म्हणून तो दुकानदार आपल्याला गाईचं दूध देतो, आपण हे न पाहता ते खरेदी करतो आणि ते घेऊन येतो। तर याचे स्टँडर्ड्स किती असावे, त्याच्यामध्ये फॅट किती असावं, SNF किती असावं, तर याची मानकं निश्चित करण्यात आलेली आहेत आणि या सगळ्याचं जे काही कंट्रोल आहे या व्यवसायांचं तर या कायद्यानुसार आपण ते करतोय। तर आता आपण वस्तू खरेदी करताना काय काळजी घेतली पाहिजे, तर सर्वप्रथम आपण काही वस्तू खरेदी करतो तर या शक्यतो पॅकबंद स्वरूपात खरेदी करा। ज्या ठिकाणी खुल्या स्वरूपातली आपण वस्तू खरेदी करतो तर त्या ठिकाणी भेसळीची शक्यता नाकारता येत नाही, तर त्यामुळं पॅकबंद वस्तू खरेदी करा। आपण ज्या दुकानातून वस्तू खरेदी करतोय तर ते दुकान थोडंसं प्रतिष्ठित असावं किंवा आपल्या माहितीतलं असावं की त्या ठिकाणची सर्वसाधारण स्वच्छता जरा चांगली असावी, त्या दुकानदारांनी आमचा अन्न परवाना घेतलाय की नाही आणि जर त्यांनी घेतला असेल तर तो
दर्शनी भागात लावणं अपेक्षित आहे. तर तो त्यांनी जर लावला असेल तर त्याच्याकडनं तुम्ही वस्तू बिनधास्तपणे खरेदी करू शकता. त्यानंतर आपण खरेदी केलेल्या वस्तूचं खरेदी बिल आपण कुणीही मागत नाही, तर ते त्याच्याकडे तुम्ही मागा. आणि मसाले किंवा खाद्यतेल या ज्या गोष्टी आहेत हे सर्रास वापरले जाणारे पदार्थ आहेत, यांचा टर्नओव्हर जास्त असतो, तर त्यामुळं या पदार्थामध्ये भेसळ होण्याची शक्यता नाकारता येईल. तर त्यामुळं आपण खुल्या स्वरूपातल्या या वस्तू खरेदी करू नका. खुले मसाले आणि खुलं खाद्यतेल, आता लहान साईज मध्ये सुद्धा अगदी तुम्हाला 50 ग्रॅमच्या पॅकेट्समध्ये सुद्धा मसाले अवेलेबल आहेत. खाद्यतेल सुद्धा तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये अवेलेबल आहे. तर पॅकिंग मधल्या वस्तू तुम्ही खरेदी करा. त्यानंतर दूध किंवा जे काही पेरिशेबल आयटम्स आहेत की ज्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे आणि लवकर खराब होतात, तर हे खरेदी करताना आपण ते त्या दुकानदारांनी रेफ्रिजरेटरमध्ये साठवलेत की नाही हे चेक करा. बऱ्याच वेळा दूध बाहेर ठेवलेलं असतं ट्रेमध्ये आणि ते थोडंसं कोमट झालेलं असतं आणि आपण ते खरेदी करून घरी आणतो, तापवल्यानंतर मग ते दूध फुटतं. तर खरेदी करतानाच आपण ही खबरदारी घ्या. त्यानंतर काही पॅकबंद वस्तू आपण खरेदी करतो. प्रत्येक ग्राहक काय करतो, फक्त वस्तू स्वस्त आहे का ते पाहतो, त्याच्यावरची किंमत फक्त आपण पाहतो. तर फक्त किंमत पाहू नका, तर त्या किमतीसोबतच ती वस्तू कुणी बनवलेली आहे, त्याच्यावर शाकाहारी किंवा मांसाहारी असल्याचं चिन्ह आहे का ते तपासा. हिरव्या रंगामध्ये जो डॉट असतो तो शाकाहारी असतो आणि जो आता नवीन टँगल एक येतो रेड कलर मध्ये, तर तो नॉनव्हेज अन्नपदार्थ आहे. तर हे सुद्धा आपण पहा. आता बऱ्याच मल्टीनॅशनल कंपनी बिस्किटं सुद्धा नॉनव्हेज बिस्किटं तयार करतायत, परंतु हे ग्राहकाला माहित नसतं. आपण बिस्किट आहे म्हणून ते खरेदी करतो, तर तिथं आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. त्यानंतर त्या वस्तूचा उत्पादन दिनांक पहा आणि ती वस्तू वापरायोग्य आहे का. बऱ्याच वेळा एक्सपायर झालेली वस्तू दुकानदार विकत असतो, आपणही ते घेऊन येतो, घरी आणल्यानंतर आपण पाहत नाही, ते अन्न खाल्लं जातं आणि त्यातून आपल्याला काही त्रास उद्भवू शकतो. तर ही खबरदारी आपण ग्राहक म्हणून घ्यायला पाहिजे. त्यानंतर काही ॲलर्जी आपल्याला असते की काही लोकांना दुधाची ॲलर्जी आहे, काही लोकांना सोयाबीन आहे किंवा शेंगदाणे असते, तर प्रत्येक पॅकेटवर ॲलर्जी इन्फॉर्मेशन लिहिलेली असते, ते सुद्धा आपण चेक करायला काही हरकत नाही. किंवा काही वस्तूवर बॅच नंबर हा नमूद केलेला नसतो, फक्त बॅच नंबर लिहिलेला असतो साईडला आणि पुढं त्याच्यावर काहीच लिहिलेलं नसतं. जर बॅच नंबर नसेल तर ती वस्तू कधी तयार केलेली आहे याचा आपल्याला काही बोध होत नाही. त्यानंतर आपण फळं किंवा भाजीपाला खरेदी करतो, तर फळं भाजीपाला खरेदी करताना आपल्या डोळ्यांना दिसत असतं की हे याचा वास येतोय किंवा तो शिळा झालेला दिसतोय, तरी आपण स्वस्त आहे म्हणून ते खरेदी करतो. तर एक ग्राहक म्हणून आपण आपल्या सर्वांनी ह्या सर्व बाबी पाहणं आवश्यक आहे. आता बऱ्याच ग्राहक मधील आपल्या अशासकीय सदस्य जे आहेत, तर यांचे मला बरेच फोन येतात की ते खरंच त्यांचं मी कौतुक करतो की सजग आहे की कुठलीही वस्तू एखादी खरेदी केली की ते मला विचारतात की सर हे असं लिहिलेलं हे नियमाने अलाउड आहे का आम्हाला. तर बऱ्याच ठिकाणी आपल्याला आढळतं की ते आपल्या नियमाचं उल्लंघन करणार आहे, तर आम्ही इमिडिएट त्या अन्नपदार्थाच्या अनुषंगाने आम्ही नक्कीच कारवाई करतो. त्यानंतर आमच्या प्रशासनामार्फत सर्व व्यवसायांना अन्न परवाना आणि नोंदणी दिली जाते. जे काही छोटे व्यावसायिक आहेत म्हणजे भाजीपाला विक्रेते आहेत, भेळपोळी पाणीपुरी असे, तर ज्यांचं वार्षिक उलाढाल 12 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, तर त्यांना आम्ही नोंदणी प्रमाणपत्र देतो. आणि ज्यांचा हा टर्नओव्हर 12 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांना आम्ही परवाना देतो. तर ही प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन आहे. तर यामध्ये कार्यालयात फिजिकल अर्ज करायची आवश्यकता नाही. तर वेबसाईट आमची जी आहे तर त्या वेबसाईटवर सर्व माहिती, फीस त्याची किती आहे तर ही पूर्ण अवेलेबल आहे. आणि जे काही उद्योग फक्त किरकोळ विक्रीचे आहेत तर याचे जे काही अर्ज आहेत तर ते अर्ज आता या 3-4 महिन्यापासून संबंधित अधिकाऱ्याकडे सुद्धा जात नाही. तुम्ही फक्त तुमची माहिती भरली तर ऑटोमॅटिकली लायसन्स तुमच्या इमिडिएट तुमच्या बिलमध्ये येतं. तर आपण एवढी पारदर्शक प्रणाली आणण्याचा आता प्रयत्न केलेला आहे.